हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. तर बघू शकतात आपली वटपौर्णिमा होती त्याच्यासाठी ना मला ना केसांना मेहंदी लावायची होती. तर केस खूप सफेद झालेले होते. तुम्हाला दाखवू शकते. मन खूप हुताश हुताश होत होतं. त्याच्यासाठी म्हटलं करूया. तर बघू शकतात मी घेतलेली होती मेहंदी पिचवायला आणि किती वाजता केलं मी हे बघू शकता तुम्ही. रात्री बरोबर 12 वाजता मेहंदी पिचवली मी. 12 वाजता मेहंदी पिचवत होती आणि मेहंदी पिचवल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे चेहरा थोडा हे होतोय. तर बघू शकता तुम्ही. थोड्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्या माझ्या. तर नुपूर मेहंदी टाकलेली होती. तिच्यामध्ये काहीच नाही टाकलं मी. फक्त 7 पाण्याने पिचवते चहापत्तीच्या. बस बाकी काहीच नाही टाकत. आणि ते मेहंदी पिचवली मी आणि रात्रभर तिला मस्तपैकी कढईमध्ये रावतीली. दुसऱ्या दिवशी बघू शकतात मेहंदी लावलेली आहे. मेहंदी कशी लागली तुम्ही नक्की मला सांगा. ट्राय केलेली होती मी घरच्या घरी आणि मी स्वतः लावते बरं मेहंदी. मी कोणाकडूनच लावून घेत नाही, कारण मी लग्नाच्या आधीपासूनच मेहंदी स्वतःच्या हाताने लावत होते. त्यानंतर मग मी काय केलं, मेहंदी सुकल्याच्या नंतर नुसती पाण्याने धुतली. पण बघू शकतात मैत्रिणींनो, केस इतकी सिल्क झाले ना माझे की तुम्हाला काय सांगू. माझी काही हे होतच नव्हतं. इतकं सुंदर आणि हाताला पण रंग लागलेला होता. त्यासाठी मी हातावर पण मेहंदी काढणार नाही आहे. तर बघू शकतात परत मला एकतर मेहंदी लावायची. कारण का ना, तर मी काय केलं ना, केस धुतले नाही मेहंदी लावण्याची आधी. त्याच्यासाठी पण वास इतका सुगंध इतका छान येत होता ना, तुम्हाला काय सांगू. केसांना असं पुन्हा बघून असं मन एकदम याच्यासारखं होत होतं माझं. तुम्ही बघू शकतात. पण जे सफेद दिसत होते ना, ते माझे सफेद दिसणे बंद झाले. म्हणजे थोडं मला ॲक्टिव्ह झाल्यासारखं होतं आहे. बघू शकतात तुम्ही. आणि व्हिडिओ उशिरा आला त्याच्यासाठी मी माफी मागते. कारण की ना आमच्याकडे लाईट गेलेली होती. लाईटमुळे मला व्हिडिओ टाकता आलेला नाही. कारण आमचं नेट बंद होतं. नेट बंद असल्याकारणाने व्हिडिओ थोडा लेट आला त्याच्यासाठी. तर बघू शकतात आणि मेहंदी लावल्याच्या नंतर आहे ना, बघू शकतात इतकी एक्साईट झाली ना मी तुम्हाला काय सांगू. खूपच आनंद होत होता मला. की जेव्हा आपले केस सफेद केस जेव्हा त्या मेहंदीच्या रूपाने लपतात, तर तो आनंद वेगळाच असतो. आणि मला सगळे मग हे म्हणत होते की कशी दिसते कशी दिसते. त्यानंतर चेहरा क्लीन करायचा आहे मला, तर नंतर करेन. आता प्रश्न सापडला की वटपौर्णिमेसाठी साडी कोणती नेसायची. तर बघू शकतात मी गुलाबी साडी नेसू की दुसरी साडी नेसू, हे तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये. कारण आहे ना माझ्या आपल्याला सांगितलेलं आहे की एक तर तुम्ही गुलाबी साडी नेसा, लाल साडी नेसा, हिरवी साडी नेसा, नाही तर पिवळी साडी नेसा. आता माझ्याकडे लाल साड्या तर अवेलेबल भरपूर आहे. पण मी म्हटलं दुसरं काहीतरी नवीन ॲड करूया. म्हणून मी काय केलं ना, कपाटातून या 2 साड्या काढल्या. बघू शकतात तुम्हाला कशी वाटते माझी ही लांबून म्हणजे छान वाटते का? आणि ही दुसरी साडी आहे. पण ह्या साडीवरचा ब्लाऊज रेडी नाही आहे त्याच्यासाठी. तर बघू शकता तुम्हाला कोणती छान वाटते. ही साडी छान वाटते काय ती साडी छान वाटते? तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बघू शकता तुम्हाला पाहिजे तर अजून मी जवळ येऊन सांगते. बघू शकतात तुम्ही. किती सुंदर साडी दिसते ना. पण कोणती नेसू हा प्रश्न पडलेला आहे मला. आणि दुसरी गोष्ट अशी की मी वटपूजा करायला जाणार नाही बरं का. फक्त उपवास पकडणार आहे. कारण नाही होत माझ्याने जाणं शक्य होत नाही. तर मला नक्की सांगा की कोणती साडी नेसू कमेंटमध्ये. तुम्हाला आता डेली व्हिडिओ येत जाणार आहे ना. नंतर माझे एक्साईट एवढं झालं ना की मला आता चेहरा पण क्लीन करायचा आहे. 3 वाजेच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. 3 ते 4 या वेळेत. तर चला बाय.